आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नांदेड विभागातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी तब्बल 250 जादा बसेसची सोय करण्यात आली आहे। आषाढी वारीकरिता महाराष्ट्रातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाकरिता पंढरपूरला जात आहेत। याच विठ्ठल भक्तींच्या सोयीकरिता नांदेड विभागातील 9 आगारांमधनं 250 जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। या विशेष बसेस 2 जुलै ते 13 जुलै दरम्यान पंढरपूरकरिता सोडण्यात येणार आहे। विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील कोणत्याही गावातून 40 ते 45 प्रवाशांचा गट झाल्यास एसटी महामंडळांकडे मागणी केल्यास थेट गावातूनच पंढरपूरसाठी बस सेवा उपलब्ध करून दिली जाईल। ही माहिती नांदेड विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश भारती यांनी दिली आहे। विठ्ठल भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे। नांदेड विभागाने विशेष बस व्यवस्थेसाठी कसं असणार आहे सगळं नियोजन। नमस्कार, मी कमलेश बाबासाहेब भारती, विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन नांदेड विभाग। दरवर्षी सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आषाढी पंढरपूर यात्रा 2 जुलै 2025 ते 13 जुलै 2025 या दरम्यान भरणार आहे। आषाढीचा मुख्य दिवस एकादशीचा 6 जुलै 2025 वार रविवार आहे। तरी नांदेड विभागामार्फत आपण 250 बसेसचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आगारनिहाय जर बघितलं तर नांदेड आगाराच्या 50 बसेस, भोकर आगाराच्या 26 बसेस, किनवट आगाराच्या 16, मुखेड आगाराच्या 36, देगलूर आगार 31, कंधार आगार 36, हातगाव आगार 21, बिलोली आगार 26, माहूर आगार 8 अशा पूर्ण विभागामार्फत आपण 250 बसेसचं नियोजन केलेलं आहे। त्या व्यतिरिक्त माझ्या सर्व प्रवाशांना किंवा वारकरी बांधवांना असं आव्हान राहील की जर एखाद्या गावामध्ये, खेडेगावामध्ये जर 40 ते 45 प्रवाशांचा जर गट तयार असेल तर त्या गावामध्ये बसेस पाठवण्याचे सुद्धा आम्ही आगार व्यवस्थापक यांना निर्देश दिलेले आहेत। तर त्या प्रवाशांना गावातनं पंढरपूरसाठी जाणं आणि परत येण्यासाठी बसेसची आम्ही उपलब्धता करून देणार आहोत। वारकऱ्यांना काय आव्हान? वारकऱ्यांसाठी आव्हान आहे की एस टी महामंडळामार्फत ज्या काही दिल्या जाणाऱ्या ज्या काही सर्व सोयीसुविधा आहेत आणि ज्या काही सवलती आहेत, उदाहरणार्थ महिला सन्मान योजना असेल, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असेल तर यांना त्या सवलत भाड्यामध्ये जी काही सूट दिलेली आहे त्या सर्व योजना या बसेस करता लागू असणार आहेत। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा। तर आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी या विशेष बस सेवाचा लाभ घ्यावा आणि आपले विठ्ठल दर्शनाचे स्वप्न पूर्ण करावे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।